माय माऊली नमस्कार. सण वार उत्सव उपक्रमात आपण श्रावण महिन्यात पिंपळ पूजा केली जाते. पिंपळाची कहाणी अभिवाचनातनं श्रवण करूया. जर तुम्ही श्रवण केली तर लिहायला विसरू नका प्रतिक्रिया. पिंपळाची कहाणी. एक गरीब भिक्षुक ब्राह्मण असतो. तो रोज पूजा सांगायला जात असे. एके दिवशी त्याच्या मुलीने विचारले, बाबा तुम्ही रोज कुठे जातात? ब्राह्मणाच्या मुली मंगळागौर पुजतात, वाण्याच्या मुली पिंपळ पुजतात, त्यांना पूजा सांगायला जातो. बाबा बाबा आम्ही पण करू का हे व्रत? ठीक आहे करा. दुसऱ्या दिवशी लाल साडी नेसा, लाल चोळी घाला, आघाड्याची पानं घ्या, त्याचे बेलफुलं करा, जाड रेती घ्या, त्याचे गुळ खोबरे करा, बारीक रेती घ्या, त्याच्या हळदी कुंकू करा, पूजेला चला. दुसऱ्या दिवशी दोघी बहिणी जाऊ लागल्या. तिकडून राजा व प्रधानाच्या मुलांची सहरी आली. काय मुली सुंदर आहेत, बायका करा तर याच, नाही तर नाही. त्यानंतर ते दोघे घरी आले. डोके बांधून झोपले. राजा मुलांना झोपलेला पाहून म्हणाला, का झोपलात असे विचारले. कोणी हात दाखवला तर काय हात तोडू, कोणी पाय दाखविला तर पाय तोडू, पाय मोडू. मुले म्हणाली, कुणाचीही काही केले नाही. आम्हाला त्या भिक्षुक ब्राह्मणाच्या मुली पसंत पडल्या, त्या आम्हाला बायका करून द्या. राजाने ब्राह्मणाला बोलावयास शिपाई पाठवला. ब्राह्मण येते वेळी भिवू लागला, थरथरू कापू लागला. राजा म्हणाला, भिवू नका, थरथर कापू नका, तुमच्या मुली आमच्या मुलांना द्या. त्यावेळी भिक्षुक ब्राह्मण म्हणाला, मी गरीब आहे, माझ्याकडे अन्न तयार नाही. तेव्हा राजा म्हणाला, मुठभर हळद लावून पिवळ्या करून दिल्या तरी चालतील. त्यामुळे ब्राह्मणाने एक मुलगी राजाच्या घरी दिली, दुसरी प्रधानाच्या घरी दिली. राजपुत्राची राणी व्रत करायचं विसरून गेली. प्रधानपुत्राच्या राणीने व्रत चालूच ठेवले. राजपुत्राचे मुले होऊन मरत तर प्रधान पुत्राचे मले वाचत. एके दिवशी राजपुत्राची बायको नाहून धुवून गच्चीत केस वाळत बसली होती. तेवढ्यात तिला चेंडू लागला. ती म्हणाली, कोण्या रांडीची मुलं आहे तू? तेवढा जोरात चेंडू लागला. ताशी म्हणाली, बाई बाई तुम्ही ओळखत नाही का, तुमच्याच बहिणीची मुलं आहेत. अगो बाई, हिला एवढाली मुलं झालीत असे ती आश्चर्याने म्हणाली. राजपुत्राची बायको आपल्या बहिणीच्या मुलाचा द्वेष करू लागली. त्यांना मारण्यासाठी तिने विषाचे लाडू करून त्या मुलांना देण्यास दाशीला पाठवले. दाशी लाडू द्यायला प्रधानाकडे आली तेव्हा ती म्हणते, बहीण आतापर्यंत कधी विचारित नव्हती, आज तिला काय आठवण आली? प्रधानपुत्राची बायको पिंपळ पूजा करीत असल्यामुळे शंकर पार्वतीला चिंता पडली की आपल्या भक्ताची मुले शाळेतून येतील तेव्हा ते लाडू खाऊन मरतील. बाई रडेल, आपल्या व्रताचा भंग होईल. त्यांनी त्या लाडावरील विष काढून अमृत टाकले. दाशी आल्या बघायला. प्रधान पुत्र पोथी वाचत होता, त्याची बायको पूजा करत होती, पोरा अवतीभोवती खेळत होती. हे राजपुत्राच्या दाशीने पाहिले. राजपुत्राच्या बायकोला सांगितले. राजपुत्राच्या बायकोला हे ऐकून पुन्हा जास्त तिरस्कार निर्माण झाला. ही मुले मारण्यासाठी तिने परत झारीवर रस पाठवला. पुन्हा शंकर पार्वतीला चिंता पडते, ते रसात अमृत टाकतात. राजपुत्राची बायको दाशीला पुन्हा प्रधान पुत्राकडे मुलाचे काय झाले हे पाहण्यासाठी पाठवते. तेव्हा तिला पुन्हा पहिल्यासारखे दृश्य आढळते. प्रधान पुत्र पोथी वाचतोय, बायको पूजा करते, पोरं अवतीभोवती खेळतात. राजपुत्राची बायको विचार करते, म्हणते, ही काय व्रत, हे काय व्रत? वसा जादूटोणा करते की काय, ज्यामुळे तिची मुलं मरत नाहीत? त्यानंतर राजपुत्राची बायको आपल्या बहिणीला मुलांना जेवायला सांगते. प्रधानपुत्राची बायको म्हणते, माझे व्रत आहे, प्रधानपुत्र पोथी वाचतात, त्यामुळे आम्ही काही येणार नाही. फार तर फार पोरं येतील. राणी म्हणते, जाऊ द्या, आपल्याला पोरांची तर घे ना. दुसऱ्या दिवशी पोरं घरी येतात. आई आम्हाला खूप भूक लागली, जेवायला दे. जा बाबांना, मावशीने तुम्हाला जेवायला सांगितले, पण लक्षात ठेवा, मावशी विडा देईल, तो पाघोटीचा खोचा व मी दिलेलाच विडा खा. इकडे राणी सर्व स्वयंपाक विष घालून करून ठेवते. पुन्हा शंकर पार्वती सर्व स्वयंपाकातील विष काढून घेतात. मुले जेवतात. मावशीने दिलेला विडा पागोटीला खोसतात, आईने दिलेला खातात. घरी आल्यावर एका मुलाने आपला विडा येडक्या पुढे टाकला, दुसऱ्याने कुत्र्या पुढे टाकला. येडका व कुत्रा तडफड करून मरून गेले. राजपुत्राच्या बायकोने पुन्हा बहिणीच्या मुलाचा समाचार घेण्यासाठी दाशी पाठवले. दाशीने पाहिले तेव्हा तिला प्रधानपुत्राची बायको पूजा करीत आहे, मुले खेळत आहे, प्रधानपुत्र पोथी वाचत आहे. दाशीने राजपुत्राच्या बायकोला सर्व हकीकत सांगितले. हे ऐकून राजपुत्राची बायको पुन्हा कोपगृहात जाऊन झोपली. राजपुत्र आल्यानंतर बायकोची चौकशी करता ती कोपगृहात झोपली आहे असे दासीकडून समजले. तो चौकशी करण्यास गेला तेव्हा त्याची बायको म्हणाली, माझ्या बहिणीच्या मुलांना मारून
त्यांची शिरकमळे आणून द्या, तरच मी उठेन. तेव्हा राजपुत्र म्हणाला, गो तुझी पोरं काय, बहिणीची पोरं काय, त्यांचा एवढा द्वेष का करते? तेव्हा तिने सांगितले, तुम्हाला माझ्याशी गरज आहे का पोरांची? राजपुत्र म्हणाला, मला तुझीच गरज. त्याने गावच्या महाराजांना बोलावून त्यांना भरपूर द्रव्य दिले. त्या मुलांना मारून त्यांचे शिरकमळे घेऊन या असं सांगितले. त्या महाराजांनी शाळेतून मुले आलेली पाहून त्यांना पकडून रानात घेऊन गेले. त्यांना त्या मुलांची दया आली. मुलांना सोडून देऊन त्यांनी रानातल्या मुलांची शिरकमळे राणीला आणून दिली. दुसऱ्या दिवशी पुन्हा दाशी प्रधानाकडे गेल्या. मुले खेळताना दिसली. राजपुत्राच्या बायकोला वाटले, इतके करूनही हिची मुले का मरत नाही? तेव्हा तिला समजले, प्रधानाची सून महाविष्णूची म्हणजेच पिंपळाची पूजा करते. तेव्हा तिने राजपुत्राला पिंपळाचे झाड तोडायला सांगितले. राजपुत्राने झाड तोडणारे बोलून झाड तोडायला पाठवले. ते झाड तोडू लागले तेव्हा झाडाऐवजी त्याच्या अंगावर तो घाव पडायचा. त्यामुळे ते जखमी होऊन रक्तबंबाळ झाले. ते तसेच राजवाड्यात आले. ते म्हणाले, आमची अवस्था पहा, झाडावर टाकलेला घाव आमच्या अंगावर मिटून येतो, त्यामुळे आम्ही असे जखमी झालो. आम्हाला आमच्या राज्यात राहू द्यायचे नसेल तर आम्ही राज्य सोडायला तयार आहोत, परंतु झाड तोडणार नाही. तर राजपुत्र बायकोला म्हणाला, तुझे डोळे फोड. ही माणसे किती जखमी झाली पहा. दुसऱ्या दिवशी राजपुत्राने बायकोने प्रधानपुत्राच्या बायकोला निरोप पाठविला, तुझी बहीण खूप आजारी असतील तशी निघून ये. प्रधान पुत्राच्या बायकोचा पूजेचा शेवटचा दिवस होता. नुकतीच ती नागून आली होती. निरोप मिळताच ओल्या केसांनी बहिणीकडे गेली. बहिणीच्या दारात मेलेली मुलं पुरलेली होती. त्या जागेवर केसांचे पाणी पडताच ती मुलं जिवंत झाली. तशी राजपुत्राची बायको तिला म्हणाली, अशी कोणत्या देवाची पूजा करते की ज्यामुळे तुझ्या केसांचे पाणी पडताच मेलेली मुलं जिवंत होतात? प्रधान पुत्राची बायको म्हणाली, अगं वेडे, चांडाळे, आपल्या बापाने आपल्याला व्रत सांगितले होते, तू पण राजघराण्यात आल्यानंतर विसरून गेली. मी मात्र ते व्रत आजपर्यंत कडक रीतीने पाळत आले. तेव्हा ती बहीण म्हणाली, मला हे व्रत सांगशील का गं? प्रधान पुत्राची बायको म्हणाली, श्रावण महिना आला की 9 दिवस उपवास करावे. पहिल्या दिवशी 9च्या संख्येत पूजा करावी, पूजा काढावी, पूजेला जावे. तेव्हा ती म्हणाली, मी पण उद्या तुझ्याबरोबर पूजेला येईन. प्रधान पुत्राच्या बायकोप्रमाणे राजपुत्राच्या बायकोने पूजेच्या 9 वस्तू 9 प्रकारच्या घेतल्या. दुर्ड्या भरल्या, पूजेला जाऊ लागल्या. प्रधानपुत्राच्या बायकोची पावले ज्या ठिकाणी पडायची त्या ठिकाणी हळद कुंकवाची पावले उमटायची आणि राजपुत्राच्या बायकोचे अग्नीचे पावले पडायचे. तेव्हा दाशी विचारू लागल्या, राणीसाहेब, आपली पावले अग्नीची का पडतात? तेव्हा ती दाशी रागवली. महाविष्णूच्या पूजेच्या वेळी प्रधानपुत्राची बायको म्हणाली, आज तुझा पहिला दिवस आहे, तो अक्षदा टाक. राजपुत्राची राणी म्हणाली, तुझा शेवटचा दिवस आहे, तूच आधी टाक. प्रधानपुत्राच्या बायकोने अक्षदा टाकल्यानंतर राजपुत्राच्या बायकोने अक्षरा टाकल्या. तसा पिंपळ महाविष्णू जळून गेला. शेजारी वाहत असलेली नदी कोरडी पडली. हे पाहून ब्राह्मण उठून गेला. तशी तिने पूजेची साहित्य रागारागाने फेकून निघून गेली. प्रधानपुत्राची राणी का पायावर उभी राहिली. डोळे मिटून म्हणाली, भगवंता महाविष्णू, तू जर आज मला भेटला तरच मी अन्न ग्रहण करील, नाही तर अखंड उपवास करेल. जरा वेळाने तिने डोळे उघडले. पाहते तर काय, नदी भरून आली. झाडाला पालवी फुटली. ब्राह्मणे पूजा सांगायला आला होता. जसा महाविष्णू तिला प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो, 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. पिंपळ पिंपळ पिंपळेश्वरा, तुझ्या पदरी चंद्रकळा. ब्राह्मण येतील घराला, गायी येतील गोठ्याला. आम्ही येऊ तुझ्या दर्शनाला, आम्ही येऊ तुझ्या दर्शनाला. या ठिकाणी आपली पिंपळाची पूजा कहाणी संपली. जर तुम्हाला आवडली असेल, श्रवण केली असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. श्री विष्णवे नमः.